भारतीय राज्यघटना ही स्थिर असली तरी काळानुसार देशाच्या गरजा बदलतात, नवीन कायदे येतात, नवीन आव्हानं समोर येतात आणि म्हणूनच राज्यघटनेत वेळोवेळी दुरुस्तीही केली जाते. पण ही दुरुस्ती करणं अजिबात सोपं नसतं. त्यासाठी संसदेत विशेष म्हणजेच 2/3 बहुमताची गरज असते आणि म्हणूनच मोदी सरकार या 2/3 बहुमतासाठी इतके प्रयत्न करतंय. आधी हे बहुमत मिळत नव्हतं म्हणून कामं अडकली होती, पण आता नवे पक्ष त्यांच्या सोबत आलेत, अनेक खासदार NDAच्या बाजूला आलेत. त्यामुळे सरकार आता घटना दुरुस्तीसाठी लागणारं विशेष बहुमत मिळवण्याच्या अधिक जवळ पोहोचलंय अशी चर्चा सुरू आहे. पण हा 2/3 बहुमताचा एवढा गाजावाजा का होतोय? आधी सरकारकडे बहुमत असूनही काही घटना दुरुस्तीची विधेयकं का पास झाली नाहीत? आता नेमकं काय बदललं आहे आणि खरंच केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करणं सोपं होणार आहे का? संसदेतील आकड्यांचं गणित नेमकं काय सांगतं? आजच्या या व्हिडिओमधून आपण कोणताही राजकीय गाजावाजा न करता फक्त संसदेतील आकडे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि बदललेलं राजकीय गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. आता सर्वात आधी समजावून घेऊया की ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. गेल्या काही दिवसात विरोधी पक्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात. तृणमूल काँग्रेसमधील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटासोबत गेलेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा थेट NDAकडे गेलाय. काही इतर पक्षांच्या भूमिकाही बदलल्या आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम संसदेतील संख्याबळावर झालाय आणि म्हणूनच पुन्हा एकदा घटना दुरुस्ती आणि 2/3 बहुमताची चर्चा सुरू झाली आहे. पण आत्ता चर्चा का? एवढी चर्चा याआधी का नव्हती? कारण याआधीही मोदी सरकारने काही महत्त्वाची घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले होते. त्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील म्हणजेच डिलिमिटेशनशी संबंधित घटना दुरुस्ती, महिला आरक्षणाच्या पुढील प्रक्रियेशी संबंधित मुद्दे आणि 130व्या घटना दुरुस्ती विधेयकांसारख्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. पण ही विधेयकं मंजूर होऊ शकले नाहीत. सरकारकडे सत्ता होती, बहुमत होतं, तरीही ते अडकले. असं का झालं? याचं कारण म्हणजे साधं बहुमत आणि विशेष बहुमत यामधला फरक. अनेकांना वाटतं की सरकार स्थापन करण्यासाठी जितकं बहुमत लागतं तितकंच कोणतंही विधेयक मंजूर करण्यासाठी लागतं. पण घटना दुरुस्तीच्या बाबतीत नियम वेगळे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्तीचं विधेयक मंजूर करण्यासाठी फक्त साधं बहुमत पुरेसं नसतं. प्रत्येक सभागृहात 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली म्हणजे त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा असावा आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची अट, उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांनी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणं आवश्यक असतं. याच ठिकाणी सरकार अडलं होतं. एप्रिलमध्ये जेव्हा घटना दुरुस्तीचं विधेयक मतदानासाठी आलं तेव्हा लोकसभेतील 540 पैकी 528 खासदार उपस्थित होते. म्हणजे 2/3 बहुमतासाठी सुमारे 352 मतांची गरज होती. पण सरकारच्या बाजूने फक्त 298 मतं पडली. म्हणजे पहिली अट पूर्ण झाली, पण दुसरी अट पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे सरकारला विधेयक मंजूर करता आलं नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विधेयकाचा विरोध केला आणि सरकारला माघार घ्यावी लागली. पण आता काही महिन्यांमध्ये परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. कारण विरोधकांचं संख्याबळ हळूहळू कमी झालंय आणि NDAचं संख्याबळ वाढलंय. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटाकडे गेलेत. तृणमूल काँग्रेसमधील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. आपचे सुद्धा काही खासदार NDAच्या बाजूने आलेत. त्यामुळे आधी विरोधात असलेली काही मतं आता सरकारच्या बाजूला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच आधी सरकारपासून दूर असलेला आकडा आता कमी होऊ लागलाय. यामुळेच आता आगामी पावसाळी अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कारण राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की सरकार पुन्हा काही महत्त्वाची घटना दुरुस्तीची विधेयकं संसदेमध्ये मांडू शकतं. यामध्ये डिलिमिटेशनशी संबंधित घटना दुरुस्ती, महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा समावेश असू शकतो. या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकात गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या किंवा सलग 30 दिवस कोठडीत राहिलेल्या मंत्र्यांना पदावरून हटवण्याची तरतूद असल्याची चर्चा आहे. मात्र या विधेयकांना आधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता, त्यामुळेच ते मंजूर होऊ शकले नव्हते. आता बदललेल्या
असलेल्या संख्याबळामुळे सरकार पुन्हा प्रयत्न करू शकतं। मात्र याचा अर्थ सरकारकडे आजच 2/3 बहुमत आहे असं अजिबात होत नाही। अजूनही NDAला काही मतांची गरज आहे। म्हणूनच आता सरकार इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे। विशेषतः YSR काँग्रेस सारख्या पक्षांचा पाठिंबा मिळतो का हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर काही विरोधी पक्ष मतदानावेळी तटस्थ राहिले किंवा मतदानात सहभागी झाले नाही तर उपस्थित सदस्यांची संख्या कमी होईल आणि त्यामुळे 2/3 बहुमतासाठी लागणाऱ्या मतांचा आकडा कमी होईल। म्हणजेच सरकारला बहुमत मिळवणं तुलनेनं सोपं जाऊ शकतं। हेच सध्या संसदेतील आकड्यांचं खरं गणित आहे। लोकसभेइतकंच राज्यसभेचं गणित सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण घटना दुरुस्तीचं कोणतंही विधेयक दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने मंजूर झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे सरकारला फक्त लोकसभेत नाही तर राज्यसभेत सुद्धा आवश्यक ते संख्याबळ उभं करावं लागणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात कोणता पक्ष कोणाची साथ देतो, कोण तटस्थ राहतो आणि कोण विरोधात मतदान करतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। म्हणूनच आजची चर्चा ही सरकार लगेचच घटना दुरुस्ती करणार का यापेक्षा सरकार आवश्यक ते विशेष बहुमत मिळवण्याच्या किती जवळ पोहोचली आहे याची आहे। विरोधी पक्षांमधील प्रत्येक फूट, प्रत्येक खासदाराचा बदललेला निर्णय आणि प्रत्येक राजकीय घडामोड थेट संसदेच्या आकड्यांवर परिणाम करते। त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात सरकार ही विधेयकं पुन्हा मांडतं का, त्यावेळी कोणते पक्ष सरकारच्या बाजूने उभे राहतात आणि कोण तटस्थ राहतं आणि सरकारला खरंच 2/3 बहुमत मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारला यावेळी आवश्यक ते विशेष बहुमत मिळेल का, की विरोधक पुन्हा एकदा सरकारचा मार्ग रोखतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा लगाव बत्ती।